शरदचंद्रजी पवार साहेब, कृपया आपण मनोगत व्यक्त करावं. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आमदार विश्वजित कदम, संस्थेच्या सगळ्याच कामामध्ये ज्यांची नेहमी मुक्त हस्ते मदत असते ते माजी खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील, मॅनेजिंग काउन्सिलचे सभासद जे के बापू, संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाल, देशाच्या लोकसभेचे सन्माननीय सदस्य आणि आपले खासदार, अन्य आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सहकारी बंधू भगिनींना, आजचा दिवस एका चांगल्या कामाच्यासाठी आपण सगळेजण एकत्रित राहतो. अनेक वर्ष संस्थेमध्ये ज्यांनी काम केलं, वेगवेगळे ठराव, कधी संस्थेचा विद्यार्थी म्हणून, कधी पुण्याच्या जवळच्या हडपसरच्या शाळेमधले शिक्षक म्हणून, मॅनेजिंग काउन्सिलचे सभासद म्हणून, आणि हयात असेपर्यंत पूर्ण आपली शक्ती सहकार्य साथ त्यांनी रेड सेक्शन संस्थेला दिलं. आज डॉक्टर पतंगराव कदमांचं स्मरण करण्याचं काम या ठिकाणी करतोय. त्यांचं नाव महाविद्यालयाची, त्यांचं जे योगदान आहे संस्थेला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला सुद्धा जे काही काम त्यांनी आपल्या आयुष्यावर केलं, ते विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या किंवा आम्हा सगळ्यांच्या कुटुंबाच्या लोकांच्या पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अत्यंत मोलाची कामगिरी त्यांच्याकडून झाली. आणि म्हणून साहजिकच त्यांच्या या कर्तृत्वाची, कार्याची, सेवेची नोंद ही घेणं अशी भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होती. आणि मला आनंद आहे की रेड सेक्शन संस्थेनं ठराव करून एक होतानं रामानंदनगर उर्ली इथल्या संस्थेच्या साखरदार डॉक्टर पतंगराव कदम यांचं नाव दिलं. माझी खात्री आहे की ज्या हेतूनं सगळ्यांनी हा नामकरणाचा कार्यक्रम स्वीकारला, निवेदन स्वीकारला, ते सगळेजण जे कोणी असतील घटक, सेवक असतील, संस्थेचे हितचिंतक असतील, संस्थेचे विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्याकडून एक प्रयत्न केला जाईल की या संस्थेच्या या शाखेची उंची शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या अनेक कॉलेजांच्या पेक्षा कितीतरी अधिक वर्ष या प्रकारचं काम या ठिकाणी करून एक नव्या विद्यार्थ्यांची पिढी ही तयार केली पाहिजे. हा सगळा परिसर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वाची कामगिरी करणारा हा परिसर आहे. रामानंदनगर म्हणून नाव दिलं याच्यामध्ये बघा, रामानंद स्वामी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी योगदान जे दिलं त्याची नोंद स्थानिक जनतेनं केली. आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा हा परिसर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटणारा
असा परिसर. आणि त्याचा एक दुसरा भाग आहे. आणि दुसरा भाग म्हणजे स्वातंत्र्य ठीक आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरच्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये सुधार परिवर्तन या संदर्भात आवश्यक होतं. त्यासाठी अन्य क्षेत्रात सुद्धा अधिक लक्ष देण्याची आवश्यकता होती. आणि रामानंद नगर असा भाग आहे की स्वातंत्र्याची चळवळी सहभागी झालेले घटक एका बाजूला आणि त्या माणसांना त्यांच्या हाताला काम देण्याच्यासाठी प्रयत्नाची फरक असा करणारी कामगिरी कारखानदारीच्या रूपानं कुणी या भागात उभी केली असेल तर लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांचं नाव हे कटाक्षाने घ्यावं लागेल. आज लकाकी हे नाव महाराष्ट्राच्या औद्योगिक उभारणीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी करतात आहे. किर्लोस्करांनी कारखाना इथे टाकला, हजारो लोकांना काम दिलं. तो कारखाना इथे टाकून थांबलेले नाही. पुण्याला कारखाने काढले, परदेशामध्ये कारखाने काढले, बंगलोरच्या भागामध्ये कारखाने काढले. अनेक प्रकारचे कारखानदारी काढून या देशाच्या भल्याच्यासाठी कारखानदारी सुद्धा अत्यंत मोलाची आहे हे सूत्र किर्लोस्कर कुटुंबाने दाखवलं. आणि त्या सूत्राचं मूळ स्थळ आज रामानंद नगर किंवा एकेकाची किर्लोस्करवाडी या ठिकाणी आहे असं म्हणण्याचं अतिशयोक्ती होणार नाही. आणि तिसरं महत्त्वाचं काम जे झालं जे आपण कधी विसरू शकत नाही ते करुणेरांचं योगदान. अण्णांनी हे काम ज्ञानदानाचं हातामध्ये घेतलं. खेड्यापाड्याच्या सामान्य कुटुंबाच्या मुलामुलींना सुविधा दिल्या, त्यांचा आत्मविश्वास वाढवला, संस्थेची कुठे सुरुवात एक केली. आणि एक शाखेनं आज शेकडो शाखा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उभं करण्याच्या संबंधीचं अत्यंत मोलाचं काम हे करुणेरांनी केलेलं होतं. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये करुणेरांचं योगदान होतं. स्वातंत्र्य मिळवण्याला त्यांची साथ होती. त्या जोरावर नवी पिढी तयार करायची कर्तृत्ववान विचारवंत, त्यासाठी शिक्षणाचा विस्तार करण्याचं सूत्र त्यांनी निर्देशावर ठेवलं आणि फार मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलं. अनेक लोकांना त्यांनी जवळ केली, त्या सगळ्यांची साथ घेतली, त्यांच्याकडून सहाय्य घेतलं. आणि हा रयत शिक्षण संस्थेचा एक प्रचंड वृक्ष आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्ञानदानाचं काम करणारा उभा केला. हे अण्णांचं योगदान तुम्ही कधी विसरू शकणार नाही. आणि हेच काम पुढे चालू ठेवायचं. आणि हेच काम चालू ठेवण्याच्यासाठी दोन गोष्टीच्याकडे लक्ष देणं हा दृष्टिकोन अण्णांचा होता. एक, अशा कामात लक्ष केंद्रित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच हा उभा केला. आणि पतंगराव कदम हे त्यापैकी एक होते. त्यांनी स्वतः मोठी शिक्षण संस्था चालवली, पण ज्या ज्या वेळेला रयतचा प्रश्न आला त्यावेळी जयंत वेळेला पतंगरावने रयतला प्राधान्य दिलं. मी अनेक वेळेला बघितलं. रयतचा इश्यू आणल्याच्या नंतर पतंगराव कधी थांबले नाहीत, कधी मागं राहिले नाहीत. त्यांचं सहाय्य करण्याची भूमिका कधी बदलली नाही. आणि मनापासूनचा आनंद आहे की आजच या ठिकाणी आपण बघितलं पतंगरावांच्या कुटुंबियांनी मोठी रक्कम देऊ केली, 1 कोटीच्या पेक्षा अधिक जाहीर केली, पुन्हा त्याच्यामध्ये 50 लाखाची भर घातली. आणि हा सगळा परिसर एक उत्तम दर्जाचा शैक्षणिक संकुल असा तयार व्हावा यासाठी विश्वजित असोत, शिवाजीराव असोत, मोहनराव असोत,
त्या सगळ्यांनी पूर्ण मोकळ्या हाताने या संस्थेच्या कामाला एक प्रकारचं सहाय्य केलेलं आहे. त्याची नोंद तुम्हा लोकांच्या मनात जशी आहे तसं रयतच्या आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अंतःकरणात कायम राहील हा विश्वास मी या ठिकाणी देतो. रयतचं एक आणखीन वैशिष्ट्य आहे. मगाशी भाषण करताना महेंद्रदादांनी सांगितलं आणि त्यांनी उल्लेख केला रामशेठ ठाकूरांचा. रामशेठ ठाकूरांनी काही हातभार लावावा असं सांगितलं. रयतचे सगळे प्रमुख सहकारी इथे आहेत. माझं त्यांना सांगणे रामशेठ त्यांना कधी सांगावं लागत नाही आणि त्यामुळे त्यांना सांगण्याची वेळ आपल्याकडनं कधी येऊन देते. तुम्हाला लोकांना माहीत आहे का नाही माहीत नाही. रामशेठने आजपर्यंत रयत शिक्षण संस्थेला 100 कोटींपेक्षा जास्त रुपयाची रक्कम ही दिलेली आणि याची मोठी रक्कम आम्ही कधीच त्यांना मागितली. मला आठवतं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या एरियामध्ये रयतच्या काही संस्था आहेत आणि एक दिवशी त्या संस्थेमध्ये मी यांनी रामशेठ गेलो. सगळं बघितलं, चर्चा केली स्थानिक लोकांची. काही गोष्टीची कमतरता असलेली चर्चा स्थानिक लोकांच्यावर करत होतो. रामशेठ ऐकत होते. कुणी रामशेठ जर काही सांगितलं नाही, हळूच त्यांनी माझ्या कामात सांगितलं की आदिवासींची मुले इथे शिकतात, त्या कामाच्यासाठी माझे 50 लाख. कुणी मागितले नसतं. पण समाजातल्या लहान घटकांची मुलं आणि अण्णांच्या विचारानं चाललेली संस्था हे म्हणल्याच्या नंतर आपणहून मदत करायची ही त्यांची भूमिका आयुष्यभर राहिली. आणि म्हणून एक व्यक्ती तुम्ही सांगा 100 कोटी त्यापेक्षा अधिक रक्कम कुणी देणं ही काही लहान गोष्ट आहे. पण ते काही जागीरदार नव्हते, ते फार मोठे धनिक नव्हते. कमा आणि शिकवाया योजनेत सातारला त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपल्या जिल्ह्यात गेल्याच्या नंतर काही दिवस संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि नंतरच्या कामामध्ये त्या परिसरामध्ये नवी मुंबई आणि त्या भागामध्ये काही काम हातामध्ये घेतलं. यश आलं, त्या कामाची यशस्वी झाली, धंदा वाढला, पैसे मिळवले. पैसे जसे मिळवले तसे पैसे दिले अनेक कामाला, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून एवढी मोठी रक्कम त्यांनी या ठिकाणी दिली. आज त्यांना पुन्हा एकदा काही मागायचं म्हणजे माझ्यासारख्याला मी स्वच्छ सांगतो, मला लाज वाटते. कसं मागायचं असं, किती मागायचं म्हणून मी मागत नाही. पण मी नाही मागितलं तर ते काही दिल्याशिवाय राहत नाही. आणि हे संस्थेचं भाग्य आहे. आम्ही त्यांचं अंत्यकरणापासून आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये काही रक्कम जाहीर केल्या. रामशेठने 50 जाहीर केली. कदम कुटुंबांनी 1 कोटी आणि 50 रक्कम जाहीर केली. शिक्षण संस्थेने सुद्धा काही ते हातभार लावला पाहिजे. आणि मग संस्थेच्या निधीतनं आम्ही 50 लाख या शाखेला या ठिकाणी देण्याच्या संबंधीचं धोरण हे या ठिकाणी करतो. त्याचं कारण हे की इथे संस्था उत्तम शाखा चालू पण दर्जा सुधारत आहे. इथे शाखेला 6 पेटंट मिळतात. ही काही लहान सहान गोष्ट नाही. आज पेटंट प्राप्त करणं ही संस्थेची एकंदर उंची किती आहे हे स्पष्ट होतं आणि तशा प्रकारचं काम यांनी याही ठिकाणी केले. सेवक त्यांचे सहकारी त्यांनी हे पेटंट प्राप्त करण्याच्यासाठी एक प्रकारचे कष्ट केले आणि म्हणूनच संस्थेच्या वतीनं त्यांना या प्रकारचं सहाय्य करण्याची भूमिका घेतली आहे. मी या ठिकाणी काही अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. जवळपास 800-750 विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. अनेकांच्या मदतीनं या ठिकाणी नवीन नवीन सुविधा या स्थापन करण्याच्यासाठी
आपण सगळे यशस्वी झालो. संस्थेचा निकाल उत्तम आहे. कार्यालयीन संगणकीकरण करण्याच्या बाबतीत योग्य प्रकारची पावले टाकली. प्रत्येक क्षेत्रात काही ना काहीतरी चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं हे काम असंच करत राहा. तुमची माझी सगळ्यांची शक्ती साथ या ठिकाणी त्यांना मिळेल हा विश्वास या ठिकाणी देऊ. आणि फतंगांच्या नावानं आता हे विद्यालय महाविद्यालय चालायचं आहे आणि त्यामुळं इथं अधिक कष्ट करून अधिक कर्तृत्वान विद्यार्थी कसे तयार होतील या प्रकारचं काम या ठिकाणी करायचं. मला आत्ताच एक निवेदन दिलं माजी विद्यार्थ्यांनी आणि हे माजी विद्यार्थी इथं असलेल्या आजूबाजूच्या कुठल्या तरी कारखान्यामध्ये काम करतात आणि त्यांची सूचना की छोटे मोठे उद्योजक बनवण्यासाठी इथं प्रयत्न कमी करत असेल तर त्याला आम्हा लोकांचा हातभार आहे. आज संस्थेमधून शिकलेले आणि औद्योगिक क्षेत्रात कुठेतरी काम करत असणारे हे माजी विद्यार्थी नव्या विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याच्यासाठी हातभार लावत असतील तर संस्थेच्या वतीने आम्ही त्यांच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. हे काम तुम्ही करा. नवीन मुलं तयार करा, उद्योजक तयार करा. तरुणांना जे अपेक्षित होतं त्याची पूर्तता करण्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करता अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि या महाविद्यालयाचं नामकरण डॉक्टर फतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर या दिशेनं झालं असं जाहीर करतो. माझे 2 शब्द सांगतो. यानंतर एक सत्कार होणार आहे. रामानंद नगरचे सरपंच आणि बुर्लीच्या सरपंच यांच्या वतीनं माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा हृदयपूर्वक एक सत्कार आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतो आहे. सौ सारिका संदीप जाधव सरपंच रामानंद नगर, सौ दीपाली प्रमोद काळे सरपंच बुर्ली, सौ माधुरी प्रशांत नलवडे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सत्कार संपन्न होतो आहे. यानंतर मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी माननीय डॉक्टर